नव्या खातेदारांसाठी आयसीआयसीआय बँकेनं मोठा निर्णय घेतलाय। सेव्हिंग्ज अकाउंटवर किमान 50,000 रुपये ठेवावेच आता लागणार आहेत। मिनिमम बॅलन्समध्ये 10,000हून 50,000पर्यंत वाढ करण्यात आली आहे। 1 ऑगस्टपासून उघडलेल्या सर्व खात्यांना 50,000 बॅलन्स ठेवावा लागणार आहे। ग्रामीण आणि निम शहरी भागांसाठी 25,000 मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार आहे। आणि आता पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणत्या बँकेत सेव्हिंग्ज अकाउंटवर किती मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो ते। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 0 रुपये, एचडीएफसी मध्ये 10,000 रुपये, आयसीआयसीआय मध्ये आता 50,000 रुपये ठेवावे लागतील। ॲक्सिस बँकेत 12,000, कोटक महिंद्रा बँकेत 10,000 तर बंधन बँकेत 5,000 मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल। तर त्याचबरोबर युनियन बँकेत 1,000 रुपये, बँक ऑफ बडोद्यात मात्र 0 रुपये, त्याचबरोबर पीएनबी, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडियामध्ये देखील 0 रुपये मिनिमम बॅलन्स असेल।